ओके, बघा या ठिकाणी वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू पार्ट, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. नवीन कन्सेप्ट आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. तर याचा मिनिंग काय हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचा आपण लक्षात घेऊ. समजा आपण या ठिकाणी सगळ्यात पहिले एक डायग्राम ड्रॉ करू. ठीक आहे, बुक मध्ये जशी काढली तशीच घेऊया. Here it is vessel A, vessel B, C and D. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय केलेले लक्षात घ्या. समजा आता मी इथं म्हणतो हिअर A, B, C, D are the different vessels with different shapes as shown in figure. ओके, बघा या ठिकाणी काय होणार आहे, प्रोसेस कशी. इफ वी poured some liquid in vessel C मध्ये आपण या ठिकाणी लिक्विड पोर केलं. ठीक आहे, तर आपल्याला काय वाटतं या ठिकाणी याच्यामध्ये जास्त भरेल, इकडे कमी भरेल, किंवा याचा व्हॉल्यूम जास्त आहे, याचा व्हॉल्यूम कमी आहे, याच्यापेक्षा याचा जास्त आहे, याच्यापेक्षा याचा जास्त आहे, याचा कमी आहे. अजून आपल्याला वाटतं की ज्या ठिकाणी कमी आहे तिथून जास्त बाहेर पडेल. तसं नाहीये, लक्षात घ्या. होतं काय या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, होतं काय या ठिकाणी की याची जी काही लेवल आहे ना प्रत्येक ठिकाणी सेम राहते. आपण एका व्हेसलमध्ये जरी त्या ठिकाणी लिक्विड पोर करत गेलो, ठीक आहे, पण लेवल जी आहे सगळ्यांची सेम राईज होते. लक्षात घ्या त्याच्या मागचं रिझन. आणि हा जो फेनॉमेना आहे या फेनॉमेनाला आपण काय म्हणतो, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ठीक आहे, कसं ते मी तुम्हाला सांगतो. इफ वी poured some liquid in the vessel C as shown in figure, it is observed that all the vessels are rise to the same level. This phenomenon is known as हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. कसं काय बघा. अँड प्रेशर इज द टर्म which only depends upon height for a given liquid.
P इज इक्वल टू H रो G. बघा प्रेशर कोणत्या पण व्हेसलमध्ये प्रेशर किती राहणार आहे ते डिपेंड कशावरती आहे, त्या ठिकाणी त्याची हाईट किती आहे, किंवा प्रेशर जितकं असेल त्यानुसार हाईट असेल, हाईटनुसार त्या ठिकाणी प्रेशर असेल, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. फॉर अ गिवन लिक्विड, एका लिक्विडला इथे आपण जर का समजा वॉटर पोर केलं तर इकडे पण वॉटरच जाणार आहे, मग प्रत्येकाची डेन्सिटी सेमच राहणार आहे. लिक्विड एकच आहे तर डेन्सिटी पण प्रत्येकाची सेम राहील. ठीक आहे, मग प्रेशर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू हाईट, हाईट इज प्रपोर्शनल टू प्रेशर ह्या केससाठी. आणि सगळीकडं एका ठिकाणी डिफरंट शेपचे असले तरी, डिफरंट व्हॉल्यूमचे असले तरी त्या ठिकाणी प्रेशर सगळीकडं सेम असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ह्या ठिकाणी हाईट जी आलेली आहे ती सेम आलेली असते, कारण प्रेशर सगळीकडे सेम येणार, लिक्विड सेम यूज करतोय म्हणून प्रेशर सेम येणार, प्रेशर सेम आल्यामुळे हाईट सगळीकडे सेम येणार. लक्षात घ्या, दिस इज ऑल अबाउट द हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ओके, एवढा पार्ट लिहून घ्या आणि लगेच आपण पुढचा पार्ट बघू, पास्कल्स लॉ. ओके, पास्कल्स लॉ. मी हा लॉ तुम्हाला एक्सप्लेन करतो, पण तो स्टेटमेंटमध्ये जेवढा समजणार आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याच्या एक्झाम्पलमध्ये समजणार आहे, जे आपण एक्सप्लेनेशनसाठी यूज करणार आहे. पहिले मी स्टेटमेंट लिहून देतो, त्याच्यातून जेवढं समजेल तुम्हाला तेवढं, पण त्यातून नंतर एक्सप्लेनेशनमध्ये अजून समजेल पुढचे. ठीक आहे, बघू आपण स्टेटमेंट काय. इट स्टेट्स दॅट द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट it states that pressure applied at any point, pressure applied at any point of an enclosed fluid, enclosed fluid at a rest is transmitted equally and undiminished undiminished to every point of the fluid, to every point of the fluid, and also the walls of the container, provided that neglect the effect of the gravity. लिहिलं असेल त्यांनी, provided neglect the effect of gravity. Okay, this is the statement of the Pascal's law. आता ह्या ठिकाणी पास्कल्स लॉने काय सांगितलंय, प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट. समजा एका कंटेनरमध्ये, त्या कंटेनरमध्ये त्या ठिकाणी फ्लुइड आहे, त्याच्यावरती आपण जर कोणत्या पण पॉइंटला प्रेशर अप्लाय केलं तर ऑफ अ एन्क्लोज फ्लुइड ॲट अ रेस्ट, तो रेस्टला असेल फ्लुइड, रेस्टला म्हणजे त्या ठिकाणी त्याला वेलॉसिटी नको आहे, फ्लुइडला वेलॉसिटी नको आहे, तो रेस्टमध्ये. ठीक आहे, इट इज ट्रान्समिटेड इक्वली, म्हणजे त्याच्यावरती जर समजा हा कंटेनर आहे, इकडून जर समजा मी या ठिकाणी प्रेशर समजा 20 पास्कल न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणून, 20 न्यूटन पर मीटर स्क्वेअर ऑर द पास्कल, ठीक आहे, अप्लाय केलं तर याच्यामध्ये फ्लुइडमध्ये जेवढे पॉइंट आहे किंवा जेवढे मॉलिक्युल्स आहे, इन शॉर्ट म्हणायचं म्हटलं तर त्या प्रत्येक एव्हरी पॉइंट ऑफ द फ्लुइड आणि ऑल्सो वॉल्स ऑफ द कंटेनरचे जेवढे वॉल्स प्रत्येक पॉइंट आहे त्या प्रत्येक पॉइंट वरती 20 ह्या ठिकाणी तेवढं प्रेशर बाहेर पडेल. एकाच पॉइंटला तुम्ही प्रेशर अप्लाय केले, किती पॉइंटला अप्लाय केलेले प्रेशर एकाच ठिकाणी, किती अप्लाय केले, 20 इतकंच अप्लाय केलेलं आहे.
पण त्यांनी काय केलं, आतमध्ये जेवढे मॉलिक्युल्स आहेत, जेवढे पॉईंट्स आहेत फ्लुइडचे त्यांच्यावरती प्लस वॉल ऑफ द कंटेनर त्याच्यावरती पण त्यांनी तितकंच प्रेशर इन आउटवर्ड डिरेक्शन त्या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे. आर यू गेटिंग दिस? प्रोव्हाइडेड दॅट निग्लेक्ट द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीचा आपण इफेक्ट सोडून देऊ त्या ठिकाणी. ठीक आहे, ही लाईन एवढी काही गरजेची नाही. ॲक्च्युअलमध्ये इथपर्यंत स्टेटमेंट आहे, कंटेनरपर्यंत, वॉल्स ऑफ द कंटेनर. ठीक आहे, बघा, प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट, आपण प्रेशर कुठे पण एका पॉईंटला अप्लाय केलं टू द इन्क्लोज फ्लुइड त्या ठिकाणी एन्क्लोज केलेलं आहे, इज ट्रान्समिटेड इक्वली ॲट द एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड. त्या ठिकाणी प्रत्येक पॉईंटवरती तो ट्रान्समिट होतो, इक्वली ट्रान्समिट होतो प्रत्येक ठिकाणी 20. आणि असं नाही इथं 30, इथं 10 असं नाही, प्रत्येकाला 20-20 प्रत्येक पॉईंटवरती. आणि वॉल ऑफ द कंटेनरवरती प्रत्येक ठिकाणी 20 राहील. अँड ऑल्सो द वॉल्स ऑफ द कंटेनरच्या वॉल्सवरती. प्रोव्हाइडेड निग्लेक्ट द इफेक्ट ऑफ द ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीचा इफेक्ट आपण सोडून देऊ त्या ठिकाणी, असं कन्सिडर केलं. आता याचं एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आपण बघूया. ओके, राईट डाऊन दिस. ओके, आता आपण बघणार आहे बघा, या ठिकाणी आपण त्याचं एक्सपेरिमेंटल प्रूफ बघूया त्याचं. ठीक आहे, मग अशी जे स्टेटमेंट होतं, स्टेटमेंट लिहायचं होतं, खालची डायग्राम तुम्हाला समजण्यासाठी होती फक्त. ठीक आहे, आता ऍक्च्युअलमध्ये पुढचं बघतोय आपण, एक्सपेरिमेंटल प्रूफ. ठीक आहे, आता एक डायग्राम आपण एका ठिकाणी कन्सिडर करू. काय डायग्राम आहे बघूया आपण. बघा, ओके, इकडे एक आहे. दिस इज द कंटेनर. ठीक आहे, ओके, हियर इट इज द पॉइंट A, B, C and D. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण याचा एरिया जो मानतोय, सपोज A इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द पिस्टन ॲट द सेक्शन A. B 2A is the area of cross section of the piston at B. 3A is the area of cross section of the piston at C. And suppose here it is half of this. याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन at B. आणि याच्यामध्ये मी काय म्हणतोय, पूर्णपणे सगळ्या ठिकाणी आपण असं म्हणू की या ठिकाणी लिक्विड आहे. ओके, ठीक आहे, आता बघू. इन गिवन फिगर ABCD are the sections. ABCD are the sections of a given container where these are fitted with pistons of the area of cross section sections A, 2A, 3A, A by 2 respectively.
ओके, ठीक आहे. ओके, बरोबर. ABCD हे त्या ठिकाणी सेक्शन्स आहेत, पार्ट्स आहेत दिलेल्या कंटेनरचे. कन्सिडर कंटेनर इज फिल्ड विथ इनकॉम्प्रेसेबल फ्लुइड. त्याच्यामध्ये आपण असं फ्लुइड टाकलेलं आहे की ज्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं तर तो कॉम्प्रेस नाही होणार. ठीक आहे, ओके. आता बघू आपण F1. लेट F1 be the force applied at position A. इतक्या पोझिशन वरती फोर्स म्हणतोय बरं का, फोर्स किती. F1 च्या ऐवजी आपण म्हणूया F म्हणू, त्याला काय म्हणू फक्त F be the force applied at the position A. F म्हणू. It is observed that इथं लिहितो मी जाऊ. Therefore pressure at A is equal to PA मानू. प्रेशर किती असेल A. फोर्स पर युनिट एरिया, फोर्स किती F, पर युनिट एरिया किती A, इतका आला. ठीक आहे. नाउ इट इज ऑब्झर्व्ड दॅट काय ऑब्झर्व होतं आपल्याला लक्षात घ्या. म्हणजे ह्या ठिकाणी द पिस्टन्स at BCD, it is observed that the pistons at BCD required 2F, 3F and F/2 forces to keep them in equilibrium. बघा, आपल्याला नंतर असं ऑब्झर्व झालं की बीच्या ठिकाणी 2F फोर्स याच्या डबल, सीच्या ठिकाणी 3F म्हणजे याच्या तिप्पट फोर्स लागतोय, आणि या ठिकाणी जो फोर्स लागतो तो F/2, ह्या फोर्सच्या हाफ इतका फोर्स लागतोय ह्या पिस्टन्सला तिथे ठेवण्यासाठी. विचार करा, वरतून फोर्स अप्लाय केला तर इथून पाणी म्हणजे फ्लुइड बाहेर येईल, इथून फ्लुइड बाहेर येईल, इथून फ्लुइड बाहेर येईल, ज्या ज्या ठिकाणी त्याला बाहेर पडायला जागा आहे. मग याला इक्वली ह्या पिस्टन्सला त्याच ठिकाणी ठेवण्यासाठी बाहेरून याला 2F, याला 3F आणि याला F इतका फोर्स अप्लाय करावा लागतंय, असं त्या ठिकाणी ऑब्झर्व झालेलं आहे. मग पुढची स्टेप मला लिहायची आहे, तुम्ही एवढा पाठ लिहून घ्या. ओके, मग आता आपण या ठिकाणी बघू. देअरफॉर प्रेशर्स ॲट BCD PV is equal to फोर्स पर युनिट एरिया. फोर्स किती बीला 2F, त्याचा एरिया किती आहे 2A विच इज इक्वल टू F/A. प्रेशर ॲट C, फोर्स पर युनिट एरिया, त्या ठिकाणी फोर्स किती आहे 3F, त्या ठिकाणी क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे 3A विच इज इक्वल टू F/A. ठीक आहे. अँड PD ॲट B पोझिशन, here it is force F/2 divided by area, cross sectional area A/2. या ठिकाणी 2 कॅन्सल, F/A अगेन. आर यू गेटिंग दिस? ठीक आहे. तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी फोर्स जर बघितलं, दिस इम्प्लाइज दॅट PA जो मगाशी लिहिला होता प्रेशर ॲट A इज इक्वल टू प्रेशर ॲट B इज इक्वल टू प्रेशर ॲट C इज इक्वल टू प्रेशर ॲट D. बघा, फोर्सेस इथं F, इथं 2F, इथं 3F, इथे F/2. फोर्सेस डिफरंट आहे पण प्रेशर सेम आलेले लक्षात घ्या. मग आपला लॉ, पास्कल्स लॉ तेच सांगतो की प्रेशर जो आहे वरतून आपण एका ठिकाणी जे काही प्रेशर अप्लाय करतोय तितकंच प्रेशर प्रत्येक फ्लुइडच्या पॉइंटवरती ॲज वेल ॲज ऑन द वॉल ऑफ द कंटेनर म्हणजे ॲट ABCD प्रत्येक ठिकाणी तो अप्लाय होत असतो इन ऑल द डिरेक्शन्स. समजतंय? साईज ऑफ द पिस्टन जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा. देअरफॉर
देअरफॉर त्यांनी काय लाईन लिहिलेली आहे, द प्रेशर अप्लाइड at piston A is transmitted equally and undiminished to the all parts of the fluid, and to the wall of the कंटेनर. ठीक आहे, हा एक महत्वाचा पार्ट होता. सगळ्या ठिकाणी सगळ्या पार्टला लिक्विडच्या किंवा फ्लुइडच्या त्या ठिकाणी तेवढंच प्रेशर अप्लाय होतं जेवढं आपण बाहेरून दिलेलं आहे. आतमधल्या सगळ्या पॉईंटवर तो अप्लाय होत असतो टू द वॉल ऑफ द कंटेनर सुद्धा. तर एवढा पार्ट इकडचा लिहून घ्या, हा आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. राईट डाऊन दिस. Okay, now we are going to see the application of Pascal's law. Application of Pascal's law. ठीक है, फर्स्ट वन इज हायड्रॉलिक लिफ्ट. त्याची डायग्राम आपण या ठिकाणी बघूया. Consider the first tank or the first container. बघा या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण जे दुसरं कंटेनर दाखवतोय here it is the fluid. या ठिकाणी जो प्रेशर जनरेट होणार आहे here it is the piston. Here it is the piston S1 and here it is the piston S2. ठीक है, here it is the small force F1 in downward direction. आता या ठिकाणी मी यांना कनेक्ट करतोय एका स्मॉल कनेक्शननी. इथं पण हे फ्लुइड असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी जे प्रेशर जनरेट होणार आहे त्या प्रेशरला आपण P2 म्हणू, इकडे P1 जनरेट होईल. ठीक आहे, आणि या ठिकाणी जो काय फोर्स आहे त्याला म्हणू F2 विच इज इन द आउटवर्ड, दॅट इज इन द अपवर्ड डिरेक्शन. ठीक आहे, तर आता हायड्रॉलिक लिफ्टचं काम काय असतं लक्षात घ्या. याचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो म्हणूया A1, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो समजा A2 म्हणू. आणि अकॉर्डिंग टू द पास्कल्स लॉ the pressure at this situation P1 is equal to काय असणार आहे P2 असणार आहे अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. बघू आता एकदा आपण ही डायग्राम मी परत एकदा एक्सप्लेन करतो, तुम्हाला लक्षात घ्या. त्याच्या आधी हायड्रॉलिक लिफ्ट काय असते ते तुम्हाला सांगतो. हायड्रॉलिक लिफ्ट काय माहिती का, विथ म्हणजे त्या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ स्मॉल फोर्स, छोटा फोर्स आपण अप्लाय केलेला आहे, वी जनरेट द लार्जर फोर्स F2 मोठा जनरेट होतो टू लिफ्ट द हेवी ऑब्जेक्ट युजिंग द प्रिन्सिपल ऑफ पास्कल्स लॉ. बघू इथे मी लिहितो विथ द हेल्प ऑफ स्मॉलर फोर्स with the help of smaller force lift the heavy objects using principle of Pascal's law. पास्कल्स लॉ जो आहे त्याचा प्रिन्सिपलचा यूज करून स्मॉलर फोर्स, म्हणजे इकडे देताना तुम्ही स्मॉल फोर्स अप्लाय करायचा, पण इकडे हेवी फोर्स अप्लाय होतो. इथे एखादा ऑब्जेक्ट असतो तो त्या ठिकाणी लिफ्ट होतो. कोणत्या पद्धतीने आपण बघू इकडे. लेट S1 and S2 are the two pistons with area of cross section
A1 and A2, A1 and A2. ठीक है. Consider F1 small force is applied at first container in downward direction. डाउनवर्ड डायरेक्शनला आपण इथे अप्लाय केलेले आहे. सो प्रेशर P1 is generated. ठीक है. कंटेनर 1 and कंटेनर 2 are connected as shown in figure. Container 1 and 2 are connected as shown in figure. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे ते कंटेनर एकमेकांना कनेक्टेड आहे. And the force F2, large force, is generated at second container. कोणत्या पद्धतीने ते आपण खाली सांगू. ठीक आहे, पुढे सांगायचं. हिअर area of cross section of the second piston is very larger than A1. याचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो खूप जास्त आहे याच्यापेक्षा. ठीक आहे. पुढचा पार्ट मला अजून लिहायचा आहे या ठिकाणी. इथपर्यंतचा पार्ट तुम्ही लिहून घ्या, मग पुढचा सांगतो मी. राईट ऑन दिस. As per Pascal's law, pressure at 1, pressure at 2 will be equal. या ठिकाणी जे प्रेशर झालेले तयार किंवा या ठिकाणी दिले गेलेले ते प्रत्येक पॉइंटला सिमिलर जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी इथे सुद्धा प्रत्येक कंटेनरच्या वॉलला फ्लुइडच्या आतमध्ये प्रत्येक ठिकाणी ते प्रेशर सेम असणार आहे. म्हणून या ठिकाणी जो प्रेशर असणार आहे P2 ते सुद्धा P1 सारखंच असणार आहे. मग या ठिकाणी काय होईल. देअरफॉर प्रेशर मीन्स फोर्स पर युनिट एरिया. इथे सुद्धा फोर्स पर युनिट एरिया. ठीक आहे. हा 1 1 इथे 2 2. आपल्याला F2 पाहिजे. F2 इज इक्वल टू, हा पार्ट इकडे येईल, A2 अपॉन A1 हा वरती आला आणि F1 मी इथे लिहितो. ठीक आहे. मग आता इथे कन्सिडर करू. देअरफॉर F2 इज इन लार्जर इन व्हॅल्यू as compared to F1. कसं. इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. समजा आता F2 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सुरुवातीला F1 जो इथे अप्लाय केलेला आहे, F1 जो अप्लाय केलाय तो आपण असं कन्सिडर करू 10 न्यूटन फक्त इथे दिला समजा. ठीक आहे. आता A2 जो आहे, A2 एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, समजा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन समजा 1000 आहे. किती आहे. 1000 मोठा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आणि याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन समजा आपण 10च पकडू, कमी आहे. आपण आधीच सांगितलंय A2 इज व्हेरी लार्जर दॅन A1. लार्जर नाही, व्हेरी ग्रेटर, म्हणजे ग्रेटर दॅन, जास्तीत जास्त. नुसतं ग्रेटर दॅन नाही, 2 टाइम्स दाखवलंय म्हणजे जास्त प्रमाणात. इथं 1000 आहे A2 आणि A1 समजा आपण म्हटलं किती आहे 10 आहे समजा. मग इथे लिहू आपण हा 1000, इथे समजा याची व्हॅल्यू 10. 0 0 कॅन्सल. 10 into 100 दॅट विल बी 1000 न्यूटन. फोर्स किती जनरेट होईल 1000. आपण फोर्स किती दिला होता 10. इथे लक्षात. ओके. मग आपण या ठिकाणी F1 किती दिला होता 10 न्यूटन. F2 किती जनरेट झालाय 1000. दिला होता 10. या ठिकाणी जनरेट किती झाला F2 1000 युजिंग द पास्कल्स लॉ. समजतंय. 10 न्यूटन दिला आणि 1000 जनरेट झाला म्हणजे 100 टाइम्स जास्त फोर्स जनरेट झालेला आहे. मग त्या ठिकाणी हेवी ऑब्जेक्ट ऑटोमॅटिकली लिफ्ट होईल. हायड्रॉलिक लिफ्ट. आर यू गेटिंग दिस. हे खालचं लिहायची गरज नाहीये. या व्हॅल्यूज पण इथे लिहायची गरज नाहीये. ठीक आहे. डायग्राम मध्ये
मी रफ करून देतो, फक्त तुम्हाला आयडिया यावी की कोणत्या पद्धतीने वर्क करतं. हा एक आपण इथे बघितलं. उद्या आपल्याला अजून ॲप्लिकेशन्स बघायचे, म्हणजे पास्कल लॉ तर बघितला, पण तो आपण डे टू डे लाईफमध्ये कुठे कुठे अप्लाय करतो त्यातलं एक एक्झाम्पल बघितलं आपण, हायड्रॉलिक लिफ्ट. तसंच अजून आपल्याला अजून हायड्रॉलिक ब्रेक्स वगैरे अजून काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला पुढे बघायचे आहे. तर आजच्या दिवसासाठी एवढं आपण या ठिकाणी थांबू. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय. हे लिहून घ्या.